आपले प्रतिनिधी बारामतीमधले विकास कोकरे सध्या आपल्या सोबत आहेत। विकासकडनं जाणून घेऊया आपण की काय नेमकी सध्याची स्थिती आहे। विकास, सध्या अजित पवार जवळपास 11,500 मतांनी आघाडीवर आहेत, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? नक्कीच विशाल सर, गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघ हा राज्यात नव्हे तर देशात चर्चेला जाणारा मतदारसंघ होता। कारण या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार, काका विरुद्ध पुतणे अशी लढाई त्या ठिकाणी उभ्या संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार होती। यामध्ये युगेंद्र पवार हे जरी नौके होते तरी त्यांच्या पाठीमागे शरद पवारांसारखे जवळपास 50 वर्ष राजकारणाचा अनुभव असलेले दिग्गज नेते ठिकाणी त्यांच्या पाठीमागे होते आणि अजित पवारांचा 35 वर्षाचा राजकीय अनुभव त्या ठिकाणी पणाला लागणार होता। एकंदरीत ही जी काही लढाई होती अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार नव्हती, ही लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार असे त्या ठिकाणी होती। यावेळी अजित पवारांना शरद पवारांसमोर टिकाव लागणं महत्वाचं होतं। एकंदरीत आज जी काही परिस्थिती आहे, पहिल्या फेरी अखेर अजित पवार हे जवळपास 5,196 मतांनी आघाडीवर होते। त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला अजित पवार 6,900 मतांनी जवळपास आघाडीवर होते आणि तिसऱ्या फेरीचं जे वोटिंग आपल्या हाती आलं, या वोटिंग मध्ये जवळपास 11,174 मतांनी अजित पवार आघाडीत। एकंदरीत 3 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, अजून 20 फेऱ्यामध्ये हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। जवळपास याच्यामधल्या 17 फेऱ्या अजून बाकी आहेत। एकंदरीत ह्या सगळ्या फेऱ्यांवरून अजित पवार हे आघाडीवर असल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि अजित पवारांच्या माध्यमातून ज्या योजना त्या ठिकाणी राज्यात असतील बारामतीमध्ये राबवण्यात आल्या, याचाच फायदा फक्त एकच, आणखीन किती फेऱ्या बाकी आहेत मतमोजणीच्या, काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येईल? नक्कीच सर, अजून जवळपास 17 फेऱ्या बाकी आहेत आणि या फेऱ्यांमध्ये नक्की कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।